वीरशैव कक्कया कल्याण मंडळ मुंबई यांच्या वतीनं वीरशैव कक्कया ढोर समाजासाठी संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ निर्मितीसाठी व इतर न्याय मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सकाळी 10:30 वाजता राज्यव्यापी धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा देण्यासाठी व सहभाग होण्याच्या अनुषंगानं सोलापुरात भवानीपेठ वीरशैव कक्कया समाज सभागृहात रविवारी सायंकाळी समाज बांधवांची बैठक मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीस व्यासपीठावर कामगार नेते सूर्यकांत इंगळे, मनोज शिंदे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सुरेश कावळे, सैदप्पा इंगळे, विनोद भटकर, अशोक कटके, मनोज भटकर, सविता कावळे, महानंदा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविक भाषणात समस्त कक्कया समाज महासंघाचे खजिनदार मनोज शिंदे यांनी ढोर समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे महत्त्व विशद केलं. आपले मुलं थोडेफार शिकलेले आहेत, पण उद्योगधंदा आपला चर्मोद्योगाचा जो व्यापार होता तो जवळजवळ संपलेला आहे. त्यासाठी आपल्याला सरकारकडून काहीतरी आर्थिक मदत मिळावी, यासाठी हे आर्थिक महामंडळ आपण सरकारकडे मागणी करणार आहे. गेले 3 वर्ष झाले कक्कया समाज कल्याण मंडळ धारावी यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचाच आता हा प्रयत्न धरणे आंदोलन 28 जून रोजी आझाद मैदान मंत्रालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही समस्त कक्कया समाज महासंघ, कल्याण मंडळ, इतर संपूर्ण महाराष्ट्रातील मंडळं, तसेच आज विशेष करून सूर्यकांत इंगळे कामगार नेते हे जवळजवळ महाराष्ट्र दौरा करत आहेत. गेले 8 ते 15 दिवस झाले. या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांची निवास व भोजनाची व्यवस्था मुंबईचे दानशूर शिक्षण सम्राट राजेश शिवदास खंदारे यांनी चोखपणे केली आहे. खंदारे हे संत कक्कया विकास संस्था संचलित धारावी येथील श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूलचे सचिवपदी कार्यरत आहेत. त्यांनी नेहमीच समाजाला सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात दिलाय. हायस्कूलच्या 2 मोठ्या प्रशस्त सभागृहात समाज बांधवांची व्यवस्था करण्यात आली असून त्यात कसल्याही प्रकारची उणीव राहू नये म्हणून खंदारे हे स्वतः जातीने लक्ष देतात. त्यांनी आजपर्यंत प्रामाणिक व निस्वार्थी भावनेतून समाजहिताचे कामं केलेत. तन मन धनानं समाजसेवे करण्याचं व्रत खंदारे यांनी अंगीकारलंय. त्यांच्या सामाजिक व विधायक कार्याला तोडच नाही. शासकीय योजनांपासून वंचित असणाऱ्या ढोर समाजाच्या सर्वांगीण उन्नती करता स्वतंत्र संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन कामगार नेते सूर्यकांत इंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केलंय. या ढोर समाजाला सरकारच्या महामंडळाचा आर्थिक लाभ, कर्ज मिळण्यासाठी, सुविधा मिळण्यासाठी, ढोर समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी कर्ज मिळण्यासाठी आम्हाला एक स्वतंत्र व्यवस्था पाहिजे. आणि म्हणून लीडकॉमनी आतापर्यंत आमच्या समाजाला कुठलाही लाभ दिला नाही. म्हणून संत कक्कया आर्थिक विकास महामंडळाची मागणी गेल्या 3-4 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारकडे वीरशैव कक्कया कल्याण मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, मला हे सांगायचं आहे की शहरामध्ये काही प्रमाणात आमचा समाज जरी सुधारलेला असेल, नोकरीत असेल, पण खेडेपाड्यात आजही समाजाची परिस्थिती बिकट आहे. सदरच्या आंदोलनाद्वारे वीरशैव कक्कया ढोर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, जातीचा दाखला देताना 1950चा पुरावा अन्य राज्यांचा ग्राह्य धरावा, ज्या ठिकाणी 15 वर्षाचं वास्तव आहे अशांना राहत्या ठिकाणीच जातीचा दाखला द्यावा, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत व्यवसायासाठी गाळे उपलब्ध व्हावेत, सरकारी विभागात चर्मवस्तू विक्रीसाठी टेंडरमध्ये ढोर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, प्लास्टिकच्या जगात चर्म उद्योगात नाविन्यपूर्ण वस्तू बनवण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करावी, या मागण्या केल्या जाणार आहेत. या बैठकीदरम्यान राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सुरेश कावळे यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा समाजातर्फे यथोचित गौरव करण्यात आला. आपल्या हक्काच्या व न्याय मागण्यांसाठी समाजाने संघटित होऊन लढा द्यावा असं आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सुरेश कावळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून केलं. आपल्यामध्ये थोडंसं आपले मतभेद असतात, मग ते कुठलाही जिल्हा असू दे, कुठलाही पेठ असू दे, कुठलाही तालुका असू दे. मग मला असं तुम्हाला आवाहन करायचं आहे की आपण जे काय असेल, आपले जे काही प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले किंवा गावातले जे काही आपल्याला मतभेद असतील ते सगळे विसरायचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण एकत्र यायचे. एकत्र येऊन आपण मुंबईला मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने, तिथे आपल्याला हजारोच्या संख्येने आपल्याला जायचं आहे. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देतो, आता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे त्यांची यादी तयार आहे पूर्ण. तर 2-3 तुम्हाला जिल्ह्याचं नाव सांगतो मी. तर औरंगाबादमध्ये तिथे राजकुमार सोनवणे साहेब, रिटायर ACP, त्यांनी सगळ्यात प्रथम त्यांनी तिथे लीड घेतली आणि तिथं आपले आदरणीय सूर्यकांत इंगळे साहेबांनी तिथे मिटिंग घेतली होती
8-10 दिवसापूर्वीची गोष्ट. तर त्यानंतर तिथे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये 2,000 लोक तिथं नावानिशी लिस्टनं व्हायला तयार आहेत औरंगाबादवरून, बरं का. आणि त्यातनं सांगली आपल्यापेक्षा सांगली फारच लहान आहे. आपण सोलापूरमध्ये फार मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या म्हणजे आपला समाज जो आहे तो फक्त आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सगळ्यात मोठा. त्यानंतर मुंबई, लातूर वगैरे आहे. तर सांगलीसारख्या छोट्या तालुक्यामधनं तिथे आपल्याला फक्त 1,000 लोक तिथे रेडी आहेत सगळं नावानिशी. या बैठकीला दीपक सोनकवडे, हरीश सोनवणे, महेश सोनवणे, बाळू शिंदे, जगदीश शिंदे, पूजा भटकर, अश्विन भटकर, मंगल शिंदे, संतोष कदम, सिद्धेश्वर शिंदे, सुभाष कटके आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण भटकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत केलं. पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था. राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ. 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी. क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश. CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था. मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जात आहे. पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.